तो संघ चॅम्पियन ठरणार आणि हा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट ॲट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. विकीच्या बॅटमधनं बॉडी स्ट्रेट. अजूनही फायनलची मॅच बाकी आणि हा अजून एक फटका. शेकडा तर कंप्लीट केलाय जरूर आणि पुन्हा एकदा येतोय. पर धावा कंप्लीट या आजच्या दिवसामध्ये. सुपर बॅटिंग. इट्स अ मॅग्निफिसंट बॅटिंग. व्हॉट अ परफॉर्मन्स दॅट इज. रणजी पट्टू धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 20 या आकड्यावर. योगेश पवार यांचं आज आजच्या दिवसातील मात्र नक्कीच मिळालं. हा बॉल चेंडूची लाईन अप्रतिम होती. फटका तितक्याच ताकदीचा आहे. हा आहे अँड डिलिव्हर. लुक ॲट दिस ॲक्शन रिप्ले. वाव. इट्स अ प्युअर टायमिंग, प्युअर पॉवर. मिस्टर विकी 1 more 6. अजून एक. This time horizontal batted stroke and this is 1 more 6 is consecutive. फटक्यात ताकद, नजाकत, टायमिंग प्रॉपर होतं आणि बॉल फरार झालाय. षटकारासाठी धावा मिळतील 6 आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती तब्बल 32. यस, निश्चितपणे नितेश एक गोष्ट आम्ही नक्की सांगू या बॉल नंतर. ओहो, क्या बात, क्या बात. आणि कोळ्यांचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे मासेमारी आणि विकीचा विचार केला नितेश तर सकाळी विकी पहिल्या मॅचला येत नव्हता कारण त्याने सांगितलेलं मी होडीवर आहे. क्रिकेटच्या खेळाची आणि हा फटका फसलाय की काय. हो, फटका फसलाय आणि फलंदाज होतील बाद. मोठा बॉक्स मध्ये हर्षद ही मोठा फलंदाज बाद झालाय. ज्यांना आज आजच्या स्पर्धेमध्ये 3 मॅचेस मध्ये 100+ धावसंख्या रचली आहे त्याला थांबवलंय. हे मोठं यश गोलंदाज गौरव शिंदे. नाही, क्रिकेट हा खेळ 11 जणांचा खेळ आहे कारण एकावरती पूर्णपणे डिपेंड राहून चालत नाही. एकावरती रिमझिम पाऊस आणि त्या पावसासोबत क्रिकेटचा हा खेळ. हा फुलटॉस बॉल. नयन खोली. अजून एक फटका चांगल्या दर्जाचा आलाय. धावा मिळतील किती तर तब्बल 6 आणि अक्षर जरूर आपल्याला काही क्षणामध्येच पाहायला मिळेल. स्पर्धा गुणवान खेळाडूंची, स्पर्धा प्रतिभावान खेळाडूंची, स्पर्धा प्रज्ञावंत खेळाडूंची, स्पर्धा अप्रतिम निपुण खेळाडूंची आज आपण जरूर पाहताय. षटकार तर कन्फर्म आहे परंतु आपण बीमर पुन्हा 60च्या अराउंड धावसंख्येला थांबवता येईल. हा बॉल व्हाईट बॉल कॉल असणार आहे. पंच जरूर आमच्याकडे हलक्यात टर्न करत असताना इशारा करतील आणि व्हाईट बॉल कॉल. आपण पाहिले जबरदस्त खेळ साकारत असताना या संपूर्ण इनिंग मध्ये एकूण 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 11 चेंडू आणि 32 धावा असं त्याचं मी म्हणेन बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पहा. आगरी कोली संस्कृती जपणारे आगरी कोली महोत्सव आपण गेले कित्येक वर्ष पाहत आलोय सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळतात. मोठमोठ्या शृंखला याच क्रीडांगणावर अनेक वेळा मात्र त्यांचं चरण स्पर्श होताना आपल्याला पाहा. बॉलिंग ट्रॅकवर ऋषभ. जलद गती बॉल. ज्या गतीनं आला होता त्याच गतीनं त्याला परत पाठवलंय. एक्स्ट्रा कव्हर रिजन क्लिअर करतोय. येस, डेफिनेटली बॉल आला आणि बॉल गेला हे समीकरण या बॉलवरती होतं. ज्या वेगाने बॉल आला तेवढ्याच वेगाने बॅट फिरली तर तो निलेश भोईर आणि त्याला थांबवण्यासाठी मात्र अस्त्र वापरलं गेलंय. हा बॉल मात्र फरार झालाय. फेन्सिंग वर आदळतोय आणि येतोय निलेश भोईर. तर तब्बल 6 गगनभेदी षटकार होता. गगनचुंबी षटकार होता. परंतु इथे अंतिमच्या टप्प्यामध्ये असं वाटत होतं की वाऱ्याचा ओघ विरोधात आहे की काय. चेंडूला तो थांबवेल की काय. चेंडूला बहिरी देवाच्या दर्शनाला येतात. इथे पहा फुलटॉस बॉल होता. कॅच ड्रॉप. ओहो, निलेशच्या बाबतीत घडली आहे कारण मोठा मासा जाळ्यात सापडू शकत होता. नयनची एक चुकी आणि कदाचित ट्रॉफीवरती होणारा परिणाम जाणवू शकतो. नितेश फार आहे. आपण जरूर त्या गोष्टीवर उल्लेख करणार आहोत. तत्पूर्वी हा फटका पहा. हे गॅप शॉट सिलेक्शन पहा. सुईतून रिजन क्लिअर करणारा हा अजून एक चौकार आणि धावसंख्येला त्यांना पोहोचवलंय ते 21 या आकड्यावर. 21 रणसंख्या झाली आहे ती 21. झेल हा ही झेल ड्रॉप झालाय. आपण पाहिलं तर आपल्या आजोबा म्हणायचे
कपिल देव निखन भारतीय संघाने जिंकलेला तो वर्ल्ड कप. आता आपण काय सांगतो, सूर्यकुमार यादवनं पकडलेला तो झेल आणि काय भारतीय संघाने विजय. आउटस्विंगचा बॉल विथ द स्पिन आणि इथे येतोय अजून एक दर्जेदार मधला क्वालिटी षटकार. थँक्यू. या वेळेला फटका प्रथम आहे. जबरदस्त मॅच मध्ये शिरकाव करणारा षटकार, मॅचला कलाटणी देणारा शमोकीचा इशारा. नाव आहे योगेश भगत आणि त्याच्या बॅटमधनं येतोय हा प्रचंड ताकदीनं लगावलेला लांबच लांब उंचच उंच षटकार. व्हेरिएशन करावं लागेल. हा बॉल गती चांगली आहे, अप्रतिम क्विकर, बोटांवरची जादू. आहा, आता आपण ह्या चेंडूमॅनना व्यावसायिक खेळ करतायत, त्याच्यामध्ये किरणजी मेहर सरांचा मी विशेष कॉन्ट्रीब्युशन सुद्धा नेहमी आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्याच माध्यमातून आज या लेवलचं मॅनेजमेंट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. ज्ञानेश्वरजी सुतार साहेब, अविनाशजी सुतार साहेब असतील आणि संपूर्ण सुतार परिवार, अर्थातच शिरवणे शिवसेना 24. हा बॉल अगदी संधी होती आणि संधीला उचलून फेकून दिलं. अर्थातच हा बॉल उचललाय आणि पण सोपं झालंय. निलेश भोईरची ताकद पहा या स्क्रीनवर. ऍक्शन रिप्ले. रणसंख्या झाली 47. चेंडू असतील आता मात्र उर्वरित शिल्लक 8 आणि 8 चेंडूमध्ये धावा हव्यात त्या 16. इक्वेशन थोडंसं मी म्हणेन आताही थोडं क्लोज, कारण गोलंदाजांना फक्त बेधुंद गोलंदाजी करायची आहे. त्यांना ठाऊक आहे की आता फक्त फार क्लिअर दिसत नाही जे टेक्नॉलॉजीला दिसतं आणि म्हणूनच की काय स्क्रीन मध्ये आपण जर का करतील का ते कमबॅक. ओहो, क्लीन बोल्ड, क्या बात क्या बात. अगदी जणू नितेश मी म्हणेन ज्या बोटांची जादू त्याने मात्र दाखवली ना, पहा काय सेलिब्रेट. त्यामुळे एकट्या सीबीडीचे 3 बॉलर तुम्ही वापरू शकत नाही, दिवाळीचे 2, सीबीडीचे 2. पहा आपण स्क्रीनवर मागच्या षटकाचं खर तर हायलाइट्स आपल्याला पाहायला मिळतंय. नझीम गुल्लीची ही रिदमिक बॉलिंग ऍक्शन आणि काय बॉलिंग हाताळली आहे. पहा ही बोटांवरची जादू सादर करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत फ्रॉम सीबीडी अप्पा स्ट्रायकर्सच्या टीमला बिलोंग करत असताना जबरदस्त कमालीचं त्यानं मात्र प्रदर्शन केलं आणि अंतिमच्या बॉलवर जी विकेट मिळाली ती प्राइज विकेट होती. मगाशी आम्ही उल्लेख केला हाताच्या या 5 बोटा अंगठा शिगेला पोहोचली आहे. ओ हा बॉल येईल, डॉट बॉल. योगेश टू योगेशची ताकद माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्राला. 1 मध्ये 12. ज्याने केला पलटवार तो योगेश पवार, चॅम्पियन गावदेवी स्ट्रायकर सीबीडी टीम. नगरसेवक चषक 2024 रबर बॉलचा हा फॉर्मॅट. तब्बल 10 संघांचा समावेश, 5-5 षटकांचे सामने आणि विजेतेपद पटकावत असताना योगेश पवार ॲज अ आयकॉन प्लेयर या संघामध्ये असताना
या संघाला मात्र विजेतेपद मिळालंय. टीमचं नाव आहे अप्पा स्ट्रायकर्स CBD प्लस गावदेवी दिवाले.